मुलांनो, आता जरा खिडकीतनं बाहेर बघा बघू. सगळी जमीन आहे ती अगदी स्थिर आहे असं वाटतंय का? होय ना? पण तसं नाहीये बरं का. आपली पृथ्वी ही स्वतःभोवती सतत फिरत असते. एखादा मोठा भोवरा फिरावा तशी. आणि पृथ्वीला स्वतःभोवती एक गिरकी घ्यायला जवळजवळ 24 तास लाव्हा आपल्या साखरेच्या पाकासारखा घट्ट तरी असतो किंवा कधीकधी अगदी पाण्यासारखा पातळ सुद्धा असतो. पण ज्या वेळेला बाहेर येऊन तो थंड होतो तेव्हा त्याच्यापासून काळ्या रंगाचे खडक तयार होतात. आणि हे जे सगळे खडक आहेत त्यांना म्हणायचं ज्वालामुखीचे खडक किंवा लाव्हा रसाचे खडक. आता आपल्याला दिसतंय छानसं इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्य म्हणजे आकाशातला पूलच. पूर्वीच्या काळी इंद्रधनुष्य म्हणजे लोकांना चमत्कार वाटायचा. आकाशातले देव या पुलावरून खाली उतरतात अशी त्यांची समजूत होती. आता तुम्हाला दिसतेत महासागरामधल्या या प्रचंड लाटा. समजा तुम्ही एखाद्या समुद्र किनाऱ्यावर उभ्या राहिला आणि समजा वादळाचा दिवस असला तर तुमच्या लक्षात येईल कितीतरी महाप्रचंड लाटा तुमच्याकडे झेपावत येत आहेत.